तुमचा लाडका छोटा भाऊ. तर आपला एक छोटा डॉगी आपल्या घरी, त्याचं टॉम नाव आहे. तर 2 दिवस झाले त्याला बरं नाही. तर आज आपण त्याला दवाई देऊ. पण दवाई देण्यापूर्वी मी लाईव्ह आलोय, म्हणजे तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगायचं एवढं होतं की जसे बिहेवियर छोटे बाळ करतात तसा बिहेवियर तो सुद्धा करतो. म्हणजे ते मूक प्राणी आहे, ते नाही बोलू शकत, पण त्यांना पण भावना असतात. ते पण त्यांची पण इच्छा असतात. ते पण बोलू शकत नाही, परंतु ते सांगू शकतात. पण ते आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं त्यांना काय बोलायचं आहे, त्यांना काय पाहिजे काय नाही पाहिजे. तर आता जवळ 2 दिवस झाले बघत आहे त्याची तब्येत थोडीशी खराब होत आहे. ते जेवण करत नाही. तर आज आपण त्याला टॉनिक देऊया. पण टॉनिक देताना त्याचे बिहेवियर कसा असतो तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. तर आता आपले लाईव्ह आपला व्हिडिओ ब्लॉग चालूच राहील आणि तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग आणि शेवटपर्यंत बघा. तर हे आपल्या टॉमची औषध, जे आपण टॉमला आता देणार. तो पा उठला, औषधचं नाव काढलं तर तो उठला. मी हे औषध परत ठेवतो आणि परत एकदा बघा की तो कसा आपल्यासमोर बिहेवियर करतो. ठीक आहे. हे टॉम, ये इकडं. कुठं जात आहे? तुझं काय कर? बस बस, जा आराम कर. आराम कर ना, आराम कर. झोप झोप. बरं नाही तुला? झोप ना, झोप ना, झोप. तर मित्रांनो बघा, आता आपण त्याला झोपू घातले, पण परत एकदा बघा की तो कसा वागतोय आपल्यासोबत. त्याची दवाई आपण घेतली. तर चला टॉम, आपल्याला दवाई घ्यायला लागते आता. हा, दवाई घ्यायला लागते. हो, बरं नाही तुला? ए टॉम, टॉम, बरं नाही तुला? कुठे जात आहे? नाही, दवाई घेऊ. हे बघा मित्रांनो कसा करतोय. असं त्याचे एक्सप्रेशन आहेत. एकदम त्याला माहिती आहे छोटं बाळ जसं दवाई घेण्यासाठी नाकारतो, रडतो, पडतो, भीतो, घाबरतो आणि आपल्यापासून दूर जायचा प्रयत्न करतो. तसंच आपला एक टॉम आहे, म्हणजे एक मुक जनावर आहे, डॉग आहे. असं अदर प्राणी पण आहेत, ज्यांना पण भावना असतात. बघा, त्याला मी दवाई द्यायला गेलो, तो उठून धावत गेला. आता त्याला परत धरून आणा, त्याला आपल्याकडे आणा आणि त्याला जोर जबरदस्तीने दवाई द्या. तर अशा काही गोष्टी आहेत. मला सांगायचं काय मित्रांनो, तुम्ही समजू शकता. मी त्याला परत घेऊन येतोय. आपल्या लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण ब्लॉग बघा. शेवटपर्यंत आपण तुम्हाला दाखवूया की आपला टॉम आपल्या सोबत कसा वागतो. तो पहा, तो बघा, तो बघा, तो बघा कुठे आहे तिकडं. तो बघा. तर मित्रांनो बघा तो कसा धावतो. आता तो इकडे वरता आला टेरिसवर. आता आपण टेरिसवरून त्याच्या मागे लागू. बघा बघा बघा, मला पाहताय तो. तो बघा. ए बेटा, चल चल दवाई. चला चला दवाई घेऊ. इकडे वर कशाला आला? हा, दवाई घ्यायची ना आपल्याला. बरं व्हायचं का तुला लवकर? हं? असे धावून जायचं असते का? हे बघा, हा, वरती येऊन बसला होता लपून एका जागेवरती, टाकी मागे. असं असतं ते मित्रांनो. बघा तुम्ही. आता आपण त्याला दवाई देऊ. कसा धावून गेला तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करा आणि मला सांगा. आपण त्याला दवाई देऊया. पूर्ण पूर्ण ब्लॉग मधून झालेलं नाही आहे, फक्त तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय. भावना प्रत्येकाला असतात, फक्त समजून घ्यायची क्षमता पाहिजे आणि ते प्रत्येक मानवात असायला पाहिजे. तर आता आपण मित्रांनो त्याला दवाई देऊ. ये मग. वर गेला होता तू? का बोला वर गेला होता मग? हा, दवाई नाही घ्यायची का मग आपल्याला? हं? मित्रांनो, यांना पण समजून घेण्याला आपल्यापेक्षा तर कोणी समजून घेऊ शकत नाही. आपल्याशिवाय यांना कोणी नसतं. मित्रांनो, प्राण्याला जीव लावा. चले बेटा, दवाई घेऊ आपण आता. ये मग. दवाई घेत नाही? हा, खाऊ. दवाई घे, चल. ये इकडे. दवाई घ्या लागते. ये मग चल. ये, दवाई घ्या लागते, नाटकं नाही करू. दवाई घेते ना? हं? असं बसून राहा. मित्रांनो,
थोडंसं आपल्या सेफ्टीसाठी पण थोडंसं त्याला पकड घ्यावं गरजेचं आहे. नाहीतर मग तो इकडे तिकडं पडायचा प्रयत्न करतो. बघा मित्रांनो, ही त्याची दवाई आहे मित्रांनो भूकवाडीची. तर याने त्याला भूक लागेल, त्याच्या जेवणाची ताकद वाढेल, त्याला जेवण करायची इच्छा होईल. ही त्याची जेवणाची दवाई आहे मित्रांनो, जी आपण त्याच्यासाठी आणलेली आहे. मित्रांनो, त्याने मान खाली लपून ठेवली, त्याला दवाई नव्हती घ्यायची म्हणून. पण मित्रांनो द्यास लागेल दवाई. चले मग ये, चल दवाई घे. हा कर हा कर हा कर दवाई. बाय असं नको करू टाम. दवाई तर घ्यास लागेल बेटा तुला, त्याशिवाय तू बरा नाही होशील. ये चल 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 चल. काय नाही झालं, काय नाही झालं. तर असं आहे मित्रांनो, ते असा आमचा टॉम आहे. दवाई घेण्यासाठी नाकार करतो आणि त्रास देतो, पण दवाई त्याला घ्यावाच लागणार आहे. दवाई घ्यास लागणार बेटा तुला. घे आता आता हा कर. थांब. हा थांब, काय नाही होत, काय नाही होत. तर मित्रांनो, त्याला आपण एक दवाई दिली आहे जेवण वाढीची, पण आता एक ना पोटामध्ये किटाणू झालेले आहे, त्याला एक दवाई अजून आणली घेण्यासाठी, ते त्याला द्यावं लागेल. इकडे ये रे. ए टॉम, तू बेटा इकडे ये. थांबा थांबा, दवाई भरून देतो. चल इकडे, चल ये. एवढी दवाई घे, एवढी दवाई घे मग, घे मग. बस खाली बस. एवढी दवाई घे. चल आकर आकर. जमला. तर मित्रांनो, अशा प्रकारे लहान मुलासारखा जो बिहेवियर राहतो, तो बिहेवियर असे मुख्य प्राणी पण करतात. आणि तुम्ही मित्रांनो, मुख्य प्राण्यांना जीव लावा व त्यांच्या भावनाला समजून घ्या. त्यांना कुठली गोष्ट वेळेवर काय लागतं याची माहिती असू द्या. आणि रोडवरचा असो, कुठं बाहेर भेटो, किंवा कुठंही तुम्हाला मुख्य प्राणी भेटलं तर त्याला वेळ द्या. काही अडचण असेल तर समस्या जाणून घ्या. तर अशा प्रकारे आपण त्याला दवाई दिली, तुम्ही बघितली असेल. आणि व्हिडिओ आवडल्यास, पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला सांगा की मी जे केलं सही केलं की गलत केलंय. जय भीम. खाली आहे ना, आता तब्येत दवाई घेतली ना मॅटा, आराम करा चुपचाप. पा. पोटात काही नाही, 2 दिवस झाले. ताकद पा. इमानदार आहे भाऊ तो. माणसापेक्षा इमानदार असेल कोणी या दुनियात तर तो डॉगी, मोठा जन्म. त्याच्यापेक्षा इमानदार दुनियात कोणी होऊ शकत नाही. तर चला मित्रांनो, इथून आपण ब्लॉग संपूया. नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.